हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. तर आज संडे असल्यामुळं मी लेट उठलेले आहोत आणि आता तुम्ही बघता इथं मयुरी चहा ठेवत आहे. संडेमुळं एकदम लेट उठून निवांत आता 11 वाजलेले आहेत. तर ती बघा तिकडे थोडंसं रेडी करते किचन आणि तिने चहा ठेवलेला आहे. तर बघू आपण. गुड मॉर्निंग मयुरी. गुड मॉर्निंग गाईज. आणि आता चालू आहे थोडीशी कामं आणि नेहमीच ब्लॉगची सुरुवात मी करते, तर आज योगेश करत आहेत. त्यांना म्हटलं तुम्ही पण आता इनिशिएटिव्ह घ्या, तुम्ही पण ब्लॉगची सुरुवात करायला पाहिजे. सो आता योगेश पुढचे ब्लॉग सुरू करतील नेहमी. येस. ओके, आता मस्त चहा ठेवलेला आहे, चहा घेणार. विकेंडची कामं पेंडिंग आहे ते करणार आणि आज जायचं आहे डिमांडला. तर आम्ही लिस्ट आउट केलेले आहे आज काय काय काम कम्प्लीट करायचे IPLची मॅच स्टार्ट होण्या अगोदर. तर फर्स्ट प्रायोरिटी आमचं काम आहे की आम्ही डीमार्टला जाणार आहे. लिस्ट केलेली आहे काय काय सामान घ्यायचं आहे. नंतर मग डीमार्टवरनं आल्यानंतर नेरूळच्या मार्केटमध्ये जायचं आहे. तिला ते साडी घ्यायची आहे एका कार्यक्रमासाठी, तर मग साडी बघायला जाणार आहे आम्ही. आणि त्यानंतर आल्यानंतर थोडंसं असंच फ्रेश वगैरे होईल. मग ॲज युजल आपली IPLची मॅच स्टार्ट होईल. मग परत मी त्यामध्ये बिझी असणार आहे. मग त्यानंतर मयुरीचं जे काही काम असेल ते मयुरी करणार. ते बघा IPL म्हटलं कसं तोंड असं नाराज IPL म्हटल्यानंतर इथून पुढचे जे विकेंड असतील, जोपर्यंत IPL चालू आहे असंच रुटीन चालू असणार. दुपारपर्यंत काय ते काम उरकून घ्यायचे आणि मग घरी यायचं. जर बाय चान्स वेळ लावती आहे माय इलेव्हन सर्कल किंवा ड्रीम इलेव्हनवरती जर माझी टीम लागली आणि जर मला प्राईज भेटला तर त्यामध्ये भागीदार ही पण होणार. मग त्यावेळेस म्हणणार नाही की तूच एकटा खेळला होता. काळजी काळजी ना. चालतंय, चलो बाय बाय. सो गाईज, इकडे आता मस्तपैकी आमचं झालेला आहे चहाचा बेत सुरू आणि त्याच्यासोबत आज आहे ब्रेड. म्हटलं थोडासा नाश्ता करू. सो मग आज सगळे ठरलेले कामं पूर्ण करायचा आपण प्रयत्न करू, पेंडिंग ठेवायला नको. नक्की. येस. निघालो डीमार्टला आणि नेहमीप्रमाणे आपला अर्धा वेळ जातो गाडी पुसण्यात. चलो, आज परत साडी घ्यायला परत आलो साडी बघायला नेरूळच्या शॉपमध्ये. आज बघू भेटते की नाही. नेरूळमध्ये बघू आता आवडते की नाही. आलो होतो डीमार्टला पण साड्या बघतो. हा दादा उधर आहे क्या? चलो. योगेश, काय वाटलं होतं गर्दी नसेल आज? गर्दी कमी, भरपूर गर्दी आहे तरी पण फिरायला भेटतंय म्हणजे. उन्हाळा आहे म्हणून. हे घ्यायचं का हे घ्यायचं क्विक वॉश आणि इझी? जे स्वस्त आहे ते घ्यायचं. पण मग कोणतं हे क्विक वॉश? बघू शकता आता शॉपिंग करून झाल्यानंतर बिलिंगसाठी थांबली मयुरी तिकडे. आज एवढी गर्दी नाही आहे. युजली खूप गर्दी असते डीमार्टमध्ये विकेंडला. डीमार्टमध्ये शॉपिंग करून झाल्यानंतर सर्वात जास्त कंटाळा मला येतो तो म्हणजे लाईनमध्ये राहून बिलिंग करण्याचा. कारण प्रचंड गर्दी असते आणि खूप सामान असतं सर्वांचंच तोपर्यंत होईपर्यंत. पण आज माझा नंबर होता. नेहमी तरी योगेश असतात, पण आज योगेशला खायची होती सॉफ्टी. तिकडे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, झूम केलं आहे मी व्हिडिओ. योगेश तिकडे त्याच्यासाठी सॉफ्टी घेत होते. शोभतं का हे? पटतं का? हां, मस्त मला लाईनमध्ये लावून दिलं आणि स्वतः येऊन आईस्क्रीम खाता येते. वारीला चला सामान भरायचं पिशव्यांमध्ये. ऊन लागते भयंकर, अक्षरशः उन्हाच्या झाडाच्या बसतात ना ते जाणवतं एकदम. शेतात काम करणारे लोक बिचारे कसे करत असतात तर करू. कारण आज खरं तर दुपारी निघायची बिलकुल इच्छा नव्हती, पण IPL सुरू होणार आहे साहेबांची. पण नंतर सर काही आले नसते म्हणून म्हटलं चला आता जाऊन येऊ. आणि मला पण वर्किंग आहे परत दुपार 3 नंतर. सो आलो आहे आता. बघू, आजारी पडलो नाही पाहिजे फक्त. गाईज फायनली आलेलो आहे आत्ता घरी आणि खूप ऊन होतं. एवढं थकल्यासारखं वाटतंय आत्ता, पण तरीही कामाला बसायचं आहे म्हणून फास्ट जेवण करून घेतलेलं आहे मी. जेवणात आज मस्त कढी होती
कढी पोळी जेवण केलेलं आहे आणि आता इकडे डीमार्ट मधून दही आणलेलं आहे हे मिल्की मिस्ट वालं स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये. सो ते खाणार आहे आणि योगेशचं चालू आहे इकडे सेटअप रेडी करणं. कारण IPL सुरू होतीये. IPL ची मॅच सुरू होती. हा सॉरी, आजची मॅच सुरू होतीये आणि सामान सध्या आम्ही असंच तिकडे ठेवले कारण आलेले जेवण करून लगेच कामाला बसावं लागलं. सो त्याच्यामुळे स्वतः बसते कामाला. भेटू संध्याकाळी. IPL सुरू होते. बोलावं काय काय म्हणत होते आता बोला. सो चला गाईज आता कामाला बसते. भेटूत रात्री काहीतरी थोडस प्लॅन करू संध्याकाळी पण. बाय बाय. सो आता झालेली आहे मी कामातून फ्री. आता वाजलेली आहे रात्रीचे 9:30 आणि डीमार्ट मधून जे आलो जेवण करून जे मी कामाला बसले होते 3 वाजता कंटिन्युअस काम चालू होतं ते म्हणजे 9:30 वाजेपर्यंत रात्री. सो आता जास्त बोर झालं, एक्झॉस्ट होऊन गेले एकदम. कारण पूर्ण वीक, पूर्ण आठवडा म्हणजे पूर्ण विकेंड वीकडेज सगळं काम करून करून असं ऑर्डर झालंय आता. तरी पण मध्ये मध्ये बरीच रिफ्रेशमेंट झाली या विकेंडला. सो बरं वाटलं थोडंसं. सो आता कामं करायची आहेत थोडीफार कारण ऑब्विसली उद्या परत ऑफिसला जावं लागणार. त्याच्यामुळे ती कामं तशीच राहणार म्हणून त्याच्यामुळे आता प्रायोरिटीवर कामं पूर्ण करायची आहेत. आजकाल मी जास्त प्रायोरिटी हा शब्द वापरतेय पण काय करणार ना, आयुष्यामध्ये प्रायोरिटी दिलीच पाहिजे कामांना तरच कामं पूर्ण होतात. नाहीतर विदाऊट प्रायोरिटी जर करत गेलं तर आयुष्य असंच चालत राहतं. त्याच्यामुळे कामांना नेहमी प्रायोरिटी द्या. सो आता कामं अशी आहेत तर आणलेला किराणा लावायचा आहे. सेकंड म्हणजे हे जे कपाट आहे हे आवरायचं आहे. तुम्हाला जर कपाटाची कंडिशन मी दाखवली ना, इट इज कम्प्लिटली मेस्ड अप. खूप जास्त मेस झाले त्याच्यामुळे हे पहिले आवरायचं आहे. त्यानंतर आणखी फरशी पण पुसून घ्यायची. फरशी माहित नाही हिंदी वर्ड्स काय येत आहे मध्ये मध्ये. फरशी पण पुसायची. योगेश हसताय बघा इकडे बिहाइंड द कॅमेरा. आणि फरशी पण पुसायची आहे. त्याच्यानंतर तरीमध्ये बाथरूम वगैरे मी सगळे क्लीन करून घेते. थोडासा वेळ मिळाला मला ब्रेक तेव्हा. मग आणखी जेवण पण बाकी आहे. सो आज झोपण्या वगैरे सगळे कामं प्रायोरिटीवर पूर्ण करायचे आहेत. अगेन प्रायोरिटीवर. तर इकडं म्हणजे तुम्हाला सांगते सीन काय आहे. इकडं कामांनी मी इतकी बोर झालेली आहे आणि नवरा मस्त IPL एन्जॉय करतो आहे. तर सगळ्या घरांमध्ये आजकाल हेच होत राहणार. 1 महिन्याभर तर हे सहन करावंच लागेल. काहीच ऑप्शन नाहीये याला. तर माझ्या घरात तर बिलकुलच नाही. जेव्हा मॅच असेल, क्रिकेट असेल तेव्हा दुसरं काहीच ऑप्शन नसतं. कितीही अर्जंट काम असो योगेशला मॅच पासून दूर करणं नामुमकिन आहे. आणि एक गोष्ट ऑब्झर्व केली तर मस्त समोर ट्यूब आहे ना लाईटची ट्यूब, तर इकडून छान रिफ्लेक्शन येत आहे आणि ते छान फ्रेम रेकॉर्ड होते. त्याच्यामुळे आता मी विचार केलाय इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला ह्या स्पॉटवरून दिसतील कारण छान आहे. बघा घरामध्ये थोडंसं अंधार येतो, एक्सपोजरचा प्रॉब्लेम उत्तर जरा बऱ्यापैकी येत आहे. त्याच्यामुळे इथून आता ब्लॉग शूट करणार. चलो कामांना आता सुरुवात करू. बाय. फायनली घेतला आहे कपाट आवरायला आणि कपाटाच्या ह्या कप्प्यांवरून तुम्हाला कंडिशन कळत असेल तर मी वरचा कप्पा पूर्ण खाली टाकला आहे कपडे. आणि बघा असं मेस झालेलं आहे सगळं. हे कितीही आवरा जसंच्या तसं कपाट माझं तरी कधीच राहत नाही. कितीही आवरलं तरी एक 15 दिवसाने परत असंच होऊन जातं कंडिशन. सारखं आवरत राहावंच लागतं. आणि आता मला ना जरा हे वाटतंय कपडे घ्यावं की नाही घ्यावं, कारण इथे एवढे कपडे आहेत, एवढेच आणखी कपडे पुण्याच्या कपाटात आहे. नशीब हे कपाट म्हणजे जेव्हा आम्ही फ्लॅट घेतला तेव्हा ओनरकडून हे कपाट त्यांचं मिळालं. अदरवाईज एवढे कपडे ठेवायची खूप परेशानी झाली असती. तर मी आता हे कपडे लावणार आणि जे यूजमध्ये नाही ना ते बॅगमध्ये पॅक करून वर ठेवून देणार आता. सो गेट स्टार्टेड. दर 15 ते 20 दिवसांनी हे माझं ठरलेलं नियमितचं रुटीन ते म्हणजे कपाट आवरण्याचं. कारण कितीही जरी कपाट आवरलं तर ते 8-10 दिवसांनी जशाच तसं होतं आणि मला आवरावं लागतं ह्याच्यासाठी, कारण कपडे वेळेवर सापडत नाही घालण्यासाठी. आणि मग काय होतं नेहमी तेच कपडे जे वरती दिसेल तेच घातल्या जातात आणि कपडे सापडत नाही. शिवाय चोळामोळासुद्धा होता, मग प्रेस करायचा वेळेवर कंटाळा येतो. म्हणून मग मी 8-10 म्हणजे 15-20 दिवसांनी हे आवरत असते, जेणेकरून 8-10 दिवसांसाठी कपाट चांगलं राहून कपड्यांची अवस्था जरा बरी राहते.
आता विचार एक केला की आपण बरेच कपडे जे आहेत ना ते सारखं नंतर घालू म्हणून ठेवतो, पण ते घालण्यात येत नाही. त्याची आता व्यवस्थित विल्हेवाट लावावी लागेल. कपडे आवरता आवरता जस्ट हे शर्ट सापडलं. सांगते हार्डली मी 2 ते 3 वेळा हे शर्ट घातलं असेल आणि मला खूप आवडतं. सॅटिनच्या कपड्यामध्ये आहे, खूप मस्त आहे. आणि बघा इकडे याची कंडिशन. एके दिवशी मला ऑफिसला जायचं लेट झालं म्हणून मी योगेशला हे शर्ट प्रेस करायला सांगितलेलं आणि त्यांच्याकडून पण ते चुकून झालं ॲक्च्युली. पण आता ह्याचं काय करावं असा प्रश्न पडला आहे. काहीतरी करावं लागेल, कारण एवढं छान शर्ट असंच फेकून तर नाही देऊ शकत. बघू याला मी एके दिवशी टेलरकडे घेऊन जाईल आणि काय ऑप्शन काढू शकतो नक्कीच बघणार, कारण माझ्या खूप आवडीचे टॉप जे शर्ट आहे. सो लेट्स सी. तुमच्याकडे पण काही याच्यासाठी उपाय असेल तर प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा. मस्तपैकी आता जेवण झालेलं आहे. जेवणात आज वांग्याची भाजी होती मस्तपैकी मसाल्याची, जी की मी बनवलेली नव्हती. ज्या ताई जेवण बनवायला ऑफिस त्यांनीच बनवलेली होती. आणि याच्यानंतरचं रुटीन माझंच असणार आहे, ते म्हणजे भांडे वगैरे घासायचं, थोडंसं किचन आवरायचं आणि अर्धं काम माझं पेंडिंग आहे पडलेलं, जे कपडे आवरायचं मध्ये मी सुरू केलेलं. एवढे कपडे निघत होते हळूहळू. मग योगेश बोलले एकदा जेवण करून घेऊ, त्यांना भूक लागलेली. सध्या जेवण करून घेऊ बोलले आणि मग नंतर मी बाकीचे कपडे आवरणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला साफ करायचं आहे किचन, ज्यामध्ये पडलेले आहेत थोडेसे भांडे, तर ते आवरावेच लागते, रात्री ठेवता येणार नाही. तर ते आवरून घेते एकदा मी. खरं तर जेवणानंतर काम करण्याचा खूप जास्त कंटाळा येतो, पण काय करणार, असे काही कामं असतात ज्याला पर्यायच नसतात. त्यातलं एक काम म्हणजे लेडीजसाठी रात्री जेवणानंतर भांडे घासणं. कितीही कंटाळा आला, कितीही थकवा आला तरी भांडे घासलीच पाहिजे रात्री. त्याचं कारण म्हणजे झुरळं होतात. त्याच्यानंतर खरकटं जर तसंच राहिलं तर मग घरात वास येतो आणि मुंबईमध्ये जर व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम आहे, सो त्याच्यामुळे मग वेळच्या वेळीच भांडे घासणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे माझा प्रयत्न असतो भांडे घासूनच टाकावे शक्यतो रात्री. आणि खूप अगदी जर थकलेली असेल तर मग मी तसंच ठेवते आणि त्यातला कचरा काढून फेकून देते आणि भांडे धुवून ठेवते आणि मग सकाळी घासते. पण शक्यतो प्रयत्न असतो की त्याच दिवशी मी साफ करेल भांडे. आता हे भांडे वगैरे घासून घेते सगळं मस्तपैकी आणि किचन आवरते, तरच छान झोप येते. अदरवाईज असं डोक्याला बर्डन असतं की काम बाकी आहे. आणि मुंबईचे किचन ना खूप छोटे असतात. जे मुंबईमध्ये राहतात त्यांना माहीत असेल, घर कितीही मोठं असलं तरी किचन छोटेच असतात. त्याच्यामुळे खूप जास्त ॲडजस्टमेंट करावी लागते. आता हा सिंकचा जो एरिया आहे ना तो खूप छोटा, त्याच्यामुळे भांड्याची जाळी ठेवावी कुठे, भांडे घासून ठेवावे कुठे, असा खूप प्रश्न पडतो. आता हेच बघा ना, म्हणजे माझी जी भांड्याची मोठी जाळी आहे ती बिचारी तशीच अडकवण्यात आलेली आहे, तिचा काहीच उपयोग नाही इथे. आणि मग छोटीच जाळी मी इथे यूजमध्ये आणलेली आहे. सो आता हेच माझं जेवणानंतरचं संध्याकाळचं रुटीन असतं. मस्त किचन आवरून झोपायचं. आणि तुमचंही असंच आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. लवकरच तुमच्यासाठी मी माझं डेली रुटीनसुद्धा शेअर करणार आहे. सो या नोटवर आपण हा व्हिडिओ इथे संपवू. गुड नाईट, बाय ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.